नमस्कार मैत्रिणींनो, घरच्या घरी बाउंटी चॉकलेट मी आज तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सोपी आहे, 3 ते 4 मिनिटात होणारी आहे। त्यासाठी मी रेडीमेड नारळाचा खीस घेतलेला आहे बघा, हे 100 ग्राम आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊ आणि त्यासाठी मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। असं टाकून घ्यायचं कंडेन्स मिल्क। जवळपास मला 100 ग्राम कंडेन्स मिल्क लागलेला आहे बघा। असं मिक्स करून घ्यायचं, खूप छान लागते। बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं। काहीतरी गोड खावंसं वाटलं की हे बाउंटी चॉकलेट तुम्ही घरी नक्की ट्राय करा। बघा हे सगळं मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित। आता आपण याचे ओव्हल शेप मध्ये असे आकार देऊया आपण। बघा मी तुम्हाला दाखवते, खूप छान लागते, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। बघा हे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते जाऊन। बघा आता आपण अशा सगळ्या बनवून घेऊ। बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहे। आपण याला आता 1 घंट्यासाठी डीप फ्रीज मध्ये ठेवून घेऊया। जवळपास आपले 8 झालेले आहेत बाउंटी 100 ग्राम मध्ये। चला तर मग याला फ्रीज मध्ये ठेवून घेऊया। 1 तासासाठी ठेवायचं आहे आपल्याला फ्रीज मध्ये। चला मग ठेवून घेऊया। बघा 1 घंटा झालेला आहे आपल्या बाउंटीला। आता आपण याला मिल्क चॉकलेट मध्ये डिप करून घेऊया। मी याला बघा बाउंटी चॉकलेटला फ्रीज मध्ये ठेवून 1 घंटा झालेला आहे। आपण आता याला मिल्क चॉकलेट मध्ये डिप करून घेऊया। बघा हे अशा प्रकारे करून घ्यायचे आता सगळ्या चॉकलेटी आपल्याला। परत आपण याला अर्ध्या घंट्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेऊया। बघा अशा प्रकारे करून घ्यायच्या। मग तयार होत आहे आपली चॉकलेट बाउंटी। बघा अर्धा घंटा झालेला आहे आपल्या बाउंटीला। आता मी एका प्लेट मध्ये तुम्हाला दाखवते। बघा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते, किती सुंदर झालेले आहेत बघा। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। माझ्या मुलांना खूप आवडते बाउंटी चॉकलेट, म्हणून मी आज बनवलेले आहे। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या छोट्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।